नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दारुण पराभव या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहावा लागलेला आहे. असं असताना सुद्धा पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीचे नेते काही गप्प बसायला तयार नाहीयेत. लोकांच्या भावनेचाही त्यांना आदर नाहीये, लोकांच्या भावनेचीही त्यांना कदाचित कदर नाहीये. असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याकडून व्यक्त होताना त्या ठिकाणी जाणवतंय. त्याचं कारण हे असं आहे, मी आपला विषयच आपल्याला सांगितलेला आहे की बहुतेक नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा महायुतीचा या ठिकाणी पराभव करण्याचं ठरवलंय किंवा त्यांच्या भूमिकेतून महायुती पुन्हा पराभवाच्या छायेत जाते हे या ठिकाणी आज स्पष्ट होत आहे आणि याविषयी मी आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक लागली होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत होती, महाराष्ट्रामध्ये सत्तेत होती आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या योजना लोकांच्या लोकप्रियतेसाठी म्हणून आपण ज्या घोषणा जाहीर केल्या होत्या त्या घोषणातून योजनातून भारतीय जनता पार्टी आणि महायुती पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येईल आणि देशामध्ये सुद्धा जास्तीत जास्त खासदार त्यांचे निवडून येतील अशी भावना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, पदाधिकाऱ्यामध्ये आणि नेत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे एकनाथराव शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांना आपल्या सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अशी काही एक भावना झाली होती की आता कितीही कोणी विरोध केला आणि काही भावना व्यक्त केली तर विरोधकाला महाराष्ट्रातली जनता साथ देणार नाही आणि आमच्या सोबत सगळी जनता राहील आणि परिणामी 48 पैकी 45+ खासदार आमचे निवडून येतील असाही एक भावना ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. परंतु चित्र काय झालं की DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सातत्यानं सांगत होतो की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा रोष त्याही वेळेस होता, आजही आहे आणि कदाचित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा रोष वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे अनेक कारणं या ठिकाणी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात, जरांगे पाटलांच्या संदर्भात जी वक्तव्य केली, जी भूमिका घेतली आणि ठोसपणे निर्णय घेताना ते कचरले, मागे राहिले आणि त्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्यामध्ये ते त्या ठिकाणी प्रयत्नशील होते हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं आणि म्हणून जरांगे पाटलांनी हे हेरलं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सडेतोडपणे, रोखठोकपणे भूमिका आपली त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हेच विरोध करतायत असं त्यांनी सातत्यानं प्रत्येक लाखोंच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी सावध झालेली नाहीये. छगनराव भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील, यांचा वाद ज्यावेळेस निर्माण झाला होता या आगीमध्ये तेल वाटण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी केलं. त्यामध्ये प्रवीण दरेकर असतील, त्यामध्ये नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, एक ना अनेक, सदाभाऊ खोत असतील, अनेक प्रकारे यांनी आगीत तेल वाटण्याचा प्रकार या ठिकाणी केला. मराठा समाजाच्या विरोधात त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अडवलेलं नाही, थांबवलेलं नाही. या उलट त्यांचीच भूमिका कशी बरोबर आहे अशाच पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घेतली होती आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात तमाम मराठा समाज त्या ठिकाणी गेलेला होता, मुस्लिम समाजही बऱ्यापैकी गेलेला होता आणि धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण मी एसटी मधून देईल अशी जी काही देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं ती तर आश्वासन त्यांनी पाळलेली नव्हती आणि त्यामुळे धनगर समाज सुद्धा त्यांच्या विरोधात गेलेला होता. एकंदरीत देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपच्या विरोधात हा सगळा प्रवाह गेलेला असताना नरेंद्र मोदी जे की देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये सभा घ्यायला आले आणि त्यांनी सुद्धा सभेमधून जेवढ्या सभा त्यांच्या झाल्या, वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक अनेक टप्प्यांमध्ये झाली आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या आणि या सभेमध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात ते आक्रमकपणे बोलले. जो काही मुस्लिम समाज शांत झाला होता तो पुन्हा त्या ठिकाणी संतप्त झाला. तो भारतीय जनता पार्टी आणि परिणामी महायुतीच्या विरोधात गेलेला आहे. दुसरा भाग असा की कुठल्याही मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, यांना ओबीसीच्या आरक्षणात मागच्या दारातून मी जिवंत असेपर्यंत येऊ देणार नाही अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन केली. त्याचा परिणाम मराठा बांधवांवर त्या ठिकाणी झाला आणि मराठा समाज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी एकवटला. एकंदरीत देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या भूमिका महाराष्ट्रामध्ये व्यक्त होत असताना त्यांच्या विरोधात मतप्रवाह हा मोठ्या प्रमाणावर गेला होता. वास्तविक पाहता एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे पक्ष सोडून किंवा नेता सोडून पक्ष आणि चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत सहभागी झाले. याचा तर जनतेमध्ये रोष होताच,
परंतु देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी जी वक्तव्य केली, जी भूमिका मांडली, याचा विरोध जास्तीत जास्त मतदारांनी आणि विशेषतः समाज बांधवांनी, मुस्लिम, धनगर, मराठा आणि इतर समाज बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि परिणामी महायुतीला सुद्धा त्या ठिकाणी भोगावा लागलेला आहे. हे एकीकडे चित्र असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सामोरे आलेल्या आहेत. कदाचित 2-2.5 महिन्यामध्ये त्या निवडणुका सुद्धा होतील. या निवडणुकाला सामोरं जात असताना जनतेला किंवा महिलांना आपल्या बाबतीत मतदान करावं, आपल्या पक्षाकडे आकर्षित व्हावं, यासाठी राज्य सरकार योजना जाहीर करत आहे. कुठं लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, अनेक योजना. इथं कुठंतरी लोकांना आपलंसं करायचंय, त्यांना आम्ही काहीतरी पैसे दिलेत हे दाखवायचं आणि त्यांचं मतदान घ्यायचंय. ही एक भूमिका राज्य सरकार या ठिकाणी पार पडत असताना महाराष्ट्रामध्ये ज्या 2 घटना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घडलेल्या आहेत. एक म्हणजे बदलापूर या ठिकाणी अल्पवयीन शालेय मुलींना, छोट्या मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार झाला, बलात्कार झाला आणि या ठिकाणी गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी इतकी भयंकर घटना घडत असताना जनसामान्य रस्त्यावर उतरले, आक्रोश केला, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ज्या शाळेमध्ये ह्या मुली शिकत होत्या, जिथं अत्याचार झाला, ती शाळा त्या लोकांनी नासधूस केली, फोडली आणि एकंदरीत एवढी संख्या त्या ठिकाणी जमा झाली असताना राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की हे जनतेचा त्या ठिकाणी रोष नव्हता, तर यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता आणि राजकीय मंडळी होती. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सुद्धा यांनी सुद्धा या संदर्भात आक्रमकपणे भूमिका घेणं गरजेचं होतं. संबंधित आरोपीला शोधून अटक करणं आणि जनतेचा रोष कमी करणं हे गरजेचं होतं. परंतु त्यांनी सुद्धा या घटनेचं विरोधकांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली. वास्तविक पाहता ही घटना इतकी भयंकर आणि इतकी गंभीर स्वरूपाची होती. या ठिकाणी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, कोणीही संतप्त प्रतिक्रिया देईलच, कारण प्रत्येकाला लेकीबाळी आहेत आणि या लेकीबाळीचं संरक्षण करणं हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी शिकवण मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आणि त्या ठिकाणी जनतेचा रोष हा त्यांनी स्वतःवरही घेतला, भारतीय जनता पार्टीवर घेतला आणि विशेषतः महायुतीवर सुद्धा तो रोष त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरा परिणाम असा झालाय, एवढी भयंकर घटना घडलेली असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी एक शब्द सुद्धा उच्चारलेला नाही किंवा प्रतिक्रिया दिलेली नाहीये. दुसरी घटना जी महाराष्ट्रामध्ये घडली ती महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची राजकोट गडावरती त्या ठिकाणी जो पुतळा उभा करण्यात आला होता, हा पुतळा उभा करताना त्या ठिकाणी अनेक हलगर्जीपणा झालेला आहे, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या संतापजनक आहेत. आज त्याविषयी मी बोलणार नाही, त्याचा वेगळा विषय मी या ठिकाणी व्यक्त करेन. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करत असताना अत्यंत नवख्या शिल्पकाराला ते दिलं होतं. राजकीय मंत्र्याच्या, आमदाराच्या जवळचा कार्यकर्ता तो आहे, तो संघ परिवाराशी निगडीत आहे, एवढंच गृहीत धरून कदाचित या आपटे नामक शिल्पकाराला त्या पुतळ्याचा कुठलाही अनुभव नसताना तो पुतळा उभा करण्याची परवानगी दिली. कोट्यवधी रुपये राज्य सरकारनं त्यावरती खर्च केले. परंतु नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यावेळेस जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रचंड लढा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. पूर्ण मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आक्रमकपणे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला होता, बोलत होता आणि त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किती जवळचे आहोत, त्यांचा किती आदर करतो हे दाखवण्यासाठी, होय मी दाखवण्यासाठीच बोलतोय, कारण त्यावेळी नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा ठरला. कारण नौदलाचा त्या ठिकाणी वर्धापन दिन होता आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तात्काळ उभा करावा असे आदेश नेमके कोणी दिले याची पडताळणी आजपर्यंत झालेली नाहीये. परंतु तात्काळ उभा करावा असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आणि अवघ्या काही महिन्यामध्ये त्याला सगळ्या परवानग्या सुद्धा मिळाल्या आणि तो पुतळा सुद्धा त्या ठिकाणी उभा राहिला. ज्या शिल्पकाराला 2.5 ते 3 फुटापर्यंत मूर्ती तयार करण्याचा अनुभव होता, त्याला 28 ते 35 फुटापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची परवानगी त्या ठिकाणी मिळाली. अनेक त्याच्यामध्ये अडचणी होत्या, अनेक त्यामध्ये निष्काळजीपणा झालेला आहे. परवानगी किती फुटाची होती, किती नाही, हे सुद्धा मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु ही सगळी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अवघ्या 8 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तो कोसळलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी अवमान या पुतळा कोसळण्यानं झालेला आहे. खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी संतप्त झालेला आहे, शिवप्रेमी संतप्त झालेले. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कामामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे, निकृष्ट पद्धतीचं त्या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे, कुठलीही त्या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली नाही, हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या
पुतळा ढासळल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया अशी दिली आहे की त्या ठिकाणी हवा जी काही वारं होतं हे जोरदार वाहत होतं. ताशी 45 किलोमीटर वेगाने हा हवा त्या ठिकाणी वाहत होता आणि त्या हवेमुळं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळलाय. परंतु विरोधकांनी याविषयी राजकारण करू नये, कारण राजकारणाला अनेक मुद्दे आहेत असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलले. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा ढासळलेला आहे. प्रत्येक घराघरामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिवभक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा 18 पगड जाती नव्हे, सर्व जाती धर्माचा त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक महाराष्ट्रातला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं, नौदलाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलं, तो पुतळा जर ढासळत असेल तर संतप्त प्रतिक्रिया शिवभक्तांच्या येणं हे गरजेचं आहे, हे आवश्यक होतं आणि ही तात्काळ येणारी प्रतिक्रिया आहे. परंतु या प्रतिक्रियेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माफी न मागता वाऱ्यानं ते पडलं असं सुरुवातीला सांगितलं. पण ज्यावेळी शिवप्रेमींचा त्या ठिकाणी दट्टा वाढला, विरोधकांची आक्रमक भूमिका त्या ठिकाणी झाली, त्यानंतर एकनाथराव शिंदे यांनी माफी मागितलेली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस जे की गृहमंत्री आहेत त्यांनी मात्र याविषयी प्रतिक्रिया देताना त्यांनी सुद्धा माफी मागणं गरजेचं होतं. त्यांनी या पद्धतीनं चौकशी करून त्या संदर्भात जो कोणी त्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू असंही सांगणं गरजेचं होतं. परंतु ते या पद्धतीचं न वक्तव्य करता किंवा काही अंशी या पद्धतीचं बोलत असताना त्यांनी पुढचं वाक्य या ठिकाणी वापरलं आणि ते म्हणजे विरोधकांनी या गोष्टीवर राजकारण करू नये. एवढंच बोलून ते गप्प बसले नाहीत, तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळलेला आहे, याचं विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नाही. त्याची माफी एकनाथराव शिंदे यांनी मागितलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्हाला माफी मागा असं विरोधक बोलतायत, उद्धव ठाकरे बोलतायत, त्यांनी प्रतिप्रश्न केला की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एका पुस्तकामध्ये काही वक्तव्य लिहिलेली आहेत, त्यांची काँग्रेसला तुम्ही माफी मागायला सांगाल का, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर उद्धव ठाकरे यांच्या नावानं त्या ठिकाणी विचारलेला आहे. वास्तविक पाहता याची आज गरजच नाही. जी चूक झालेली आहे त्या चुकीबद्दल माफी मागणं हे गरजेचं होतं. त्यामध्ये जे दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करू हे आश्वासन देणं गरजेचं होतं नव्हे. जो त्यामध्ये आपटे नावाचा जो काही आरोपी आहे, आता तसं जर पाहिलं तर बदलापूरची घटना जी घडली तिथंही आपटेच आहेत आणि या ठिकाणी राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला तो शिल्पकार आहे, तो सुद्धा आपटेच आहे, योगायोग म्हणा. परंतु या दोघांनाही अटक करण्यात देवेंद्र फडणवीस हे सपशेल फेल ठरलेले. तो आरोपी आजही फरार आहे. आणि एवढंच सगळं झाल्यानंतर अनेक वादन त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. जरांगे पाटील आणि मराठा समाज तर अगोदरच विरोधात गेलेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी ढासळल्यानंतर पडल्यानंतर जो अवमान झालेला आहे छत्रपती शिवरायांचा, यामुळे शिवभक्त शिवप्रेमी हे संतप्त झालेले आहेत. ते महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पूर्ण गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मुक्ताफळं देवेंद्र फडणवीस यांनी उधळली आहेत आणि त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कधी हल्ला केला नाही आणि सुरत कधी लुटली नाही. जी गुजरातमध्ये सुरत आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेळेस नव्हे 2 वेळेस हल्ला केलेला आहे आणि 2 वेळेस सुरत लुटलेली आहे. हे इतिहासात पुरावे आहेत. परंतु तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हा नवा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर कधी हल्ला केला नाही आणि सुरत कधी लुटलेली नाही. परंतु काँग्रेसनं इतिहासाच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीची माहिती देऊन आजपर्यंत आम्हाला तीच चुकीची माहिती दिली. त्यांनी माफी मागितली पाहिजे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस बोलले. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांना नेमकं झालंय काय हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे जाणकार नेते म्हणताय, सुज्ञ नेते म्हणताय, तुमचे भाजपचे नेते तुम्हाला चाणक्य म्हणताय. आज देवेंद्र फडणवीस यांच्या हातून पूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी ही ताब्यातून गेलेली आहे. कार्यकर्ताही ऐकत नाही, नेतेही ऐकत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात दिसतेय. एक हाती जी काही भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आपल्या हातात घेऊ पाहत होते, आज ती खिळखिळीत झालेली आहे. जनतेचा रोष हा भाजपच्या विरोधात गेलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा आज भाजप सोबत आक्रमकपणे काम करायला तयार नाहीयेत. भारतीय जनता पार्टीचा उदो करायला सुद्धा ते तयार नाहीयेत. कारण महायुतीमध्ये ज्यांना विरोध केला होता ते एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे सत्तेमध्ये येऊन बसलेले आहेत. अशा स्थितीमध्ये कोणासाठी लढायचं, कोणासाठी भांडायचं हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अगोदरच निर्माण झालेला आहे. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतायत. यामुळे आणखी हा रोष भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वाढलेला आहे. परिणामी त्याचा परिणाम महायुतीला भोगावा लागेलच. परंतु या सगळ्या घटना घडल्यानंतर
पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी ज्यांच्या हातानं, ज्यांच्या हस्ते हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण झालं होतं, उद्घाटन झालं होतं, त्यांनी सुद्धा ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली नाही, माफी व्यक्त केली नाही, याविषयी ट्विटरवर सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. 5 ते 6 दिवसानंतर ज्यावेळेस ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले, त्यानंतर त्या दौऱ्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जे काही पुतळा त्या ठिकाणी ढासळलाय त्याबद्दल मी माफी मागतो. छत्रपती शिवरायांच्या चरणावर मी नतमस्तक होऊन 100 वेळेस माफी मागतो, असंही ते त्या ठिकाणी बोलले. परंतु मित्रांनो, हे बोलत असताना नरेंद्र मोदी जे की पंतप्रधान आहेत, यांचा स्वर जो होता हा माफीचा नव्हता, तो मगरुरीचा होता, असं प्रत्येक महाराष्ट्रातला व्यक्ती त्या ठिकाणी बोलतोय. विरोधक तर आक्रमकपणे बोलतायत आणि जी भाषा बोलली, जे स्वर त्यांनी त्या ठिकाणी काढला, तो माफीचा निश्चितपणे नव्हता. हे सामान्य माणसाला त्या ठिकाणी समजतंय. परंतु ठीक आहे, त्यांनी माफी मागितली असंही आपण जर समजलं किंवा गृहीत धरलं किंवा पाहिलं, तरी सुद्धा दुसऱ्या वेळेला मात्र दुसरं वक्तव्य त्यांनी केलं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे नेते अपशब्द बोलतायत, त्यांच्या विरोधात बोलतायत, ते काँग्रेसचे नेते माफी मागतील का, असाही प्रतिप्रश्न केलाय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो, पण तसं काँग्रेस आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चुकीची वक्तव्य केली किंवा विरोधात वक्तव्य केली म्हणून माफी मागेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी या सभेमध्ये केला, असा आरोप थेट विरोधकांनी केलाय आणि शिवप्रेमींना सुद्धा तसंच वाटतंय. यामुळे नवीन वादन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. कारण नरेंद्र मोदी यांनी तर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी माफी मागितलीच नाही, असं विरोधकाचं स्पष्ट मत आहे. आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे रस्त्यावर आले, आंदोलन केलं, त्यांच्या मोर्चाला सुद्धा या राज्य सरकारनं परवानगी दिली नाही, पोलीस प्रशासनानं परवानगी दिली नाही. तरी सुद्धा महाविकास आघाडीचे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्या ठिकाणी नाना पटोले असतील आणि सगळे नेते, सगळे पदाधिकारी हे त्या ठिकाणी मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी रॅली काढून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि संबंधित भ्रष्टाचाराची चौकशी करून जे आरोपी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची सुद्धा मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे, शिवप्रेमींनी सुद्धा केलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे जी काही वक्तव्य करतायत लोकसभा निवडणुकीच्या नंतर, छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या ठिकाणी पडल्यानंतर, अवमान झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ते बोलतायत, ज्या पद्धतीनं ते वागतायत, त्या पद्धतीनं महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विषयी प्रचंड रोष व्यक्त करते, संताप व्यक्त करते आणि त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये व्यक्त होत आहेत. त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवर तर होणारच आहे, परंतु महायुती म्हणून जे काही एकनाथराव शिंदे, अजित पवार त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यावरती सुद्धा परिणाम हा होणार आहे, हे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला जाणवत आहे. मित्रांनो, एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर लोकसभेला बहुतेक देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी बहुतेक लोकसभेप्रमाणे विधानसभेत महायुतीचा या ठिकाणी पराभव करतील, असंच एकंदरीत चित्र आहे. आणि शिवप्रेमी हे या ठिकाणी संतप्त का होऊ नयेत, कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य केलं, संपूर्ण हिंदुत्वाला त्या ठिकाणी जागृत ठेवण्याचं काम केलं. त्यासोबत 18 पगड जातींना, मुस्लिम समाजासह सगळ्या जातींना वेगवेगळ्या ठिकाणी प्राधान्य देऊन हा महाराष्ट्र, हा हिंदुस्थान एकसंघ ठेवण्याची भूमिका ही छत्रपती शिवरायांनी केली. भगवा ध्वजाच्या खाली संपूर्ण 18 पगड जातीला एकत्र आणलं आणि आज त्यांनी जी कामं केली, जी त्यांची विकासाची कामं असतील, गड किल्ले बांधण्याची कामं असतील, संरक्षणाची कामं असतील, ही आजही 300 ते 350 वर्षानंतर जिवंत आहेत, अस्तित्वात आहेत आणि अत्यंत मजबूत कामं त्यांनी केली. आणि आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बोगसगिरीमुळं, खाऊगिरीमुळं आणि भ्रष्ट नीतीमुळं त्या ठिकाणी तो पडतो काय आणि महाराजांचा अवमान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील, हे कारणीभूत ठरतायत काय, याविषयी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येणं हे आवश्यकच होतं, हे गरजेचंच होतं आणि ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे असं मी या ठिकाणी मानतो. मित्रांनो, एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा दारुण पराभव होईल. त्यात भारतीय जनता पार्टी ही आपल्या 106 आमदार तर द्या सोडून 60ही नाही, 50 ते 55 आमदार पर्यंत पोहोचेल की नाही अशी शंका आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मतदार आणि नागरिक व्यक्त करतायत. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मित्रांनो, जी माहिती मला अवश्य वाटली ती मी आपल्यासमोर या ठिकाणी शेअर केली आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासू असते.
पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.